तर विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 या विषयामध्ये आपले स्वागत आहे. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण पाठ क्रमांक 7 ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची हा सुरू केलेला होता. त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्र, औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र, त्यानंतर औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्राचे पैलू, त्यानंतर या सूक्ष्मजीवांचा उपयोग करून बनवण्यात येणारी उत्पादने आपण पाहिलेली होती. त्याच्यामध्ये सुरुवातीला योगर्ट उत्पादन, त्यानंतर लोणी उत्पादन, त्यानंतर चीज निर्मिती, त्यानंतर प्रोबायोटिक्स, पाव, विनेगर, त्यानंतर पेय निर्मिती, त्यानंतर सूक्ष्मजैविक विकरांचा वापर कुठं कुठं केला जातो, त्यानंतर व्यावसायिक उत्पादनात वापरण्यात येणारी सेंद्रिय आम्ल व त्यासाठी उपयुक्त सूक्ष्मजीव, सूक्ष्मजैविक क्रियेने मिळवलेले पदार्थ व त्यांचे कार्य, या सर्व घटकांचा आपण अभ्यास केलेला आहे. आणि आज आपण प्रतिजैविके, अँटीबायोटिक्स म्हणजे काय ते अभ्यासणार आहोत. तर आपल्याला माहिती आहे, विविध प्रकारच्या जीवाणू व कवकांपासून मिळवलेल्या प्रतिजैविकांमुळे मानव व इतर प्राण्यांचे अनेक रोग आटोक्यात आले आहेत. आपल्याला माहिती आहे की जीवाणू व कवकांपासून मिळवलेली जी काही प्रतिजैविक असतात, अँटीबायोटिक, या अँटीबायोटिकचा वापर करून मानव व इतर प्राण्यांचे अनेक रोग आटोक्यात आलेले आहेत. तर या ठिकाणी ही सर्व काय दिलेले आहेत, तर प्रतिजैविकांची नावं दिलेली आहेत. त्याच्यामध्ये पहिलं आहे पेनिसिलिन, दुसरं आहे सिफॅलोस्पोसिन्स, त्यानंतर मोनोबॅक्टम्स, बॅसिट्रेसिन, त्यानंतर इरिथ्रोमायसिन, जेंटामायसिन, निओमायसिन, स्ट्रेप्टोमायसिन, टेट्रासायक्लिन्स, व्हॅन्कोमायसिन, ही सर्व काय आहेत, तर प्रतिजैवक आहेत. आणि या प्रतिजैवकांचा उपयोग विविध प्रजातींच्या ग्रॅम पॉझिटिव्ह व ग्रॅम निगेटिव्ह जीवाणूंविरुद्ध वापरली जातात. आपल्याला दोन प्रकारचे जीवाणू माहीत आहेत, एक ग्रॅम पॉझिटिव्ह आणि दुसरा ग्रॅम निगेटिव्ह. तर या दोन्ही जीवाणूंविरुद्ध लढण्यासाठी ही प्रतिजैवकं वापरली जातात. तर क्षयरोगाविरुद्ध रिफामायसिन हे जे प्रतिजैवक आहे, हे प्रतिजैवक प्रभावी ठरतं. तर त्यानंतरचा पुढचा जो घटक आहे, तर सूक्ष्मजीव व इंधन. तर आपण सूक्ष्मजीवांचा अभ्यास करतोय सूक्ष्मजीवशास्त्रामध्ये. याच्यामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे सूक्ष्मजीव आहेत, या सूक्ष्मजीवांचा उपयोग करून इंधनं बनवली जातात. मोठ्या प्रमाणावर निर्माण होणारा नागरी, शेतकी, औद्योगिक कचऱ्यांचे सूक्ष्मजैविक विनॉक्स अपघटन करून मिथेन वायू हे इंधन मिळवलं जातं. तर सूक्ष्मजीवांपासून कोणतं इंधन मिळवलं जातं? मिथेन, जे गोबर गॅसमधून किंवा आपण त्याला बायोगॅस म्हणतो, त्याच्यामधून जे मिळणारं इंधन असतं ते मिथेन हे वायू इंधन असतं. आणि ते कशापासून मिळतं? सूक्ष्मजीवांपासून. त्यानंतर ऊसापासून ज्यावेळेस साखर उत्पादन केलं जातं, त्यावेळेस त्या साखरेचा राहिलेला जो काय राडा असतो, त्याला ऊसाची मळी असं म्हटलं जातं. आणि या ऊसाच्या मळीमध्ये सॅक्रोमायसिस किण्व मिसळलं जातं. आणि मग हे सॅक्रोमायसिस किण्व काय करतं, तर या ऊसाच्या मळीचं किण्वन घडवून आणतं आणि त्या ठिकाणी इथेनॉल हे एक स्वच्छ इंधन निर्माण होतं. आपल्याला माहिती आहे इथेनॉल किंवा त्यालाच इथिल अल्कोहोल असंही म्हटलं जातं. तर हे कशापासून मिळवलं जातं? तर सूक्ष्मजीवांपासून मिळवलं जातं. म्हणजे ऊसाच्या मळीचं किण्वन करून त्यापासून इथेनॉल हे एक स्वच्छ इंधन मिळवलं जातं. त्यानंतर हायड्रोजन वायू हे सुद्धा एक प्रकारचं इंधन आहे. आणि हे देखील इंधन आपण सूक्ष्मजीवांचा उपयोग करून बनवू शकतो. तर कसं, तर पाण्याचे जैविक प्रकाश अपघटन ह्या प्रक्रियेत जीवाणू प्रकाशीय क्षपन करतात व हायड्रोजन मुक्त होतं. म्हणजे पाण्याचं काय केलं जातं? क्षपन केलं जातं. त्यामधून काय बाहेर काढला जातो? हायड्रोजन वायू बाहेर काढला जातो. आणि हे एक प्रकारचं इंधन आहे आणि हे तयार करण्यासाठी सूक्ष्मजीवांचा उपयोग केला जातो. त्यानंतर इंधनाप्रमाणेच विविध जी औद्योगिक रसायनं आहेत, ही औद्योगिक रसायनं सूक्ष्मजैविक प्रक्रियांनी बनवली जातात. आता उदाहरणार्थ रसायन उद्योगात कच्चा माल म्हणून उपयुक्त ठरणारी विविध अल्कोहोल्स असतील, ॲसिटोन असेल, कार्बनिक आम्ल असेल, मेद घटक असतील, पॉलिसॅक्राइड्स, ही सर्व जी आहेत ही सूक्ष्मजैविक प्रक्रियांनी बनवलेली काय आहेत? रसायनं. कोणकोणती? अल्कोहोल्स, ॲसिटोन, कार्बनी आम्ल, मेद घटक आणि पॉलिसॅक्राइड्स. ही काय आहेत? सूक्ष्मजैविक प्रक्रियांनी बनवलेली
औद्योगिक रसायन आहेत आणि यांचा उपयोग कुठे केला जातो तर प्लॅस्टिक आणि जे काही खाद्यपदार्थ असतात या खाद्यपदार्थांचा कच्चा माल म्हणून याच्यापैकी जी काही रसायनं आहेत ही उपयोगात आणली जातात. तर या ठिकाणी जैव इंधन असा एक घटक आहे पहा. इथं सौर ऊर्जा आणि कार्बन डायऑक्साईड यापासून वनस्पती काय करतात तर जैव वस्तुमान बनवतात. त्यानंतर त्यांची कापणी मळणी केली जाते. त्यानंतर सेल्युलोजपासून साखर तयार केली जाते आणि या साखरेचं म्हणजे शर्करेचं किण्वनाने द्रवरूप जैव इंधन निर्मिती केली जाते आणि या जैव इंधनावरती विमान असेल, मोटर गाडी असेल, कार असेल ही चालवली जातात. यामधून परत कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर पडतो, हा वातावरणामध्ये जातो. याच कार्बन डायऑक्साईडचा उपयोग आणि सौर ऊर्जेचा उपयोग करून वनस्पती काय करतात अन्न तयार करत असतात. तर इथं दिलेले पहा हा एक नवीकरण योग्य ऊर्जा स्रोत आहे. जैव इंधन म्हणजे पुन्हा नव्याने निर्माण असा होणारा हा इंधनाचा स्रोत आहे आणि ही इंधने घनरूप म्हणजे दगडी कोळसा, शेण, पिकांचा अवशेष किंवा द्रवरूप, वायुरूप या स्वरूपात उपलब्ध होतात. ही इंधने मुबलक प्रमाणात व सहज उपलब्ध होऊ शकतात आणि भविष्य काळामध्ये भरवशाची अशी ही इंधने आहेत पहा. जैव इंधन म्हणजे सूक्ष्मजीवांचा वापर करून या ठिकाणी इंधनं बनवली जातात. तर अशा प्रकारची ही जैव इंधने आहेत. आता सूक्ष्मजीवांचा वापर कुठं आणखीन केला जातो तर प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी देखील सूक्ष्मजीवांचा वापर केला जातो. तर वाढत्या लोकसंख्येबरोबर पहा, लोकसंख्या वाढली की त्याबरोबर घनकचरा, सांडपाणी, विविध प्रदूषके हे घटकही वाढत जातात. त्यांच्याबरोबर पसरणारी रोगराई व होणारा पर्यावरणाचा ऱ्हास ह्या जागतिक समस्या आहेत. म्हणजे लोकसंख्या वाढली की लोकसंख्या वाढीबरोबर घनकचरा असेल, सांडपाण्याची समस्या असेल किंवा विविध प्रदूषके असतील हे घटकही वाढत जातात. त्यांच्याबरोबर पसरणारे रोगराई व होणारा पर्यावरणाचा ऱ्हास ह्या जागतिक समस्या आहेत. विशेषतः लोकसंख्येची घनता उच्च घनता असणारा भारतासारखा जो देश आहे या देशांची शहरे या समस्यांनी ग्रस्त आहेत पहा. समस्यांचे योग्य वेळी व योग्य प्रमाणात निराकरण न झाल्यास सर्व सजीवांच्या पुढील पिढ्यांचे जीवन अवघड ठरेल पहा. आणि यासाठी सूक्ष्मजीवांची पर्यावरणीय भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. आता हे सूक्ष्मजीव जे काही प्रदूषण आहे यावरती कसे नियंत्रण ठेवतात तर आपल्याला माहिती आहे पहा, बायोगॅस संयंत्र असेल किंवा कंपोस्ट खत निर्मिती असेल तर याद्वारे काय केलं जातं, हा जो घनकचरा निघतो बाहेर आपल्या घरातला तर या घनकचऱ्याची विल्हेवाट लावताना सूक्ष्मजीवांची मदत घेतली जाते आणि यामधून म्हणजे सूक्ष्मजीव काय करतात या घनकचऱ्याचं विघटन घडवून आणतात, त्यापासून कंपोस्ट खत तयार करतात किंवा बायोगॅस निर्मिती करतात आणि त्यामुळं काय होतं तर ह्या ज्या काही समस्या निर्माण झालेल्या आहेत प्रदूषणाच्या असेल, घनकचऱ्याची असेल, सांडपाण्याची असेल तर यावरती आपल्याला नियंत्रण ठेवता येतं. तर अशा प्रकारे सूक्ष्मजीव काय करतात प्रदूषण नियंत्रण ठेवतात. कसं तर घनकचरा असेल किंवा इतर विविध प्रदूषकं असतील, सांडपाणी असेल तर यांची विल्हेवाट लावण्याचं काम सूक्ष्मजीव करत असतात आणि त्यामुळं सूक्ष्मजीवांमुळं प्रदूषण नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. त्यानंतर भूमिभरण स्थळे पहा. तर भूमिभरण स्थळ इथं त्याची आधुनिक भूमिभरण स्थळ जे आहे त्याची व्याख्या या ठिकाणी दिलेली आहे. शहरात जमा होणारा विघटनशील कचरा या पद्धतीसाठी वापरला जातो. नागरी वस्तीपासून लांब मोकळ्या जागेत खड्डे करून त्यात प्लॅस्टिकचे अस्तर घातले जाते. कचऱ्यातील अशुद्ध किंवा विषारी द्रव झिरपून मातीचे प्रदूषण होऊ नये यासाठीही काळजी घेतली जाते. तर हे भूमिभरण स्थळ म्हणजे काय आहे तर एक खड्डा असतो मोठा बा. आपण जसा खताला खड्डा खोदतो त्याचप्रमाणे शहरामध्ये निर्माण होणारा जो काही विघटनशील कचरा आहे त्याचं विघटन करण्यासाठी लांब मोकळ्या जागेत असे खड्डे घेतले जातात मोठमोठे आणि त्या खड्ड्याच्या आतून असं प्लॅस्टिकचं अस्तर घातलं जातं. हे प्लॅस्टिकचं अस्तर कशासाठी तर यामधून जे काही विषारी द्रव्य, अशुद्ध द्रव्य तयार होणार आहेत ही झिरपून मातीचं प्रदूषण होऊ नये यासाठी या खड्ड्याच्या आतून काय केलं जातं असं प्लॅस्टिकचं अस्तर घातलं जातं. त्यानंतर काय केलं जातं तर गोळा केलेला कचरा दाबून या खड्ड्यात टाकला जातो. अगोदर कचरा टाकल्यानंतर त्यावरती असं मातीचं आवरण दिलं जातं पहा. माती किंवा लाकडाचा भुस्सा, हिरवा कचरा, विशिष्ट जैवरसायने यांचा थर म्हणजे जैवरसायनं देखील या ठिकाणी टाकली जातात कारण ही जैवरसायनेच काय करतात या घनकचऱ्याचं विघटन घडवून आणत असतात. काही ठिकाणी त्यात रिॲक्टर्स मिसळले जातात पहा. तर काही ठिकाणी हा जो काही कचरा आहे याच्यामध्ये काय केले जातात
बायोरिॲक्टर्स मिसळले जातात. कचरा व माती यातील सूक्ष्मजीव कचऱ्याचं विघटन करतात. तर कचऱ्यामध्ये आणि मातीमध्ये असणारे जे काही सूक्ष्मजीव आहेत ते या घनकचऱ्याचं काय करतात, विघटन करतात. खड्डा पूर्ण भरल्यानंतर माती लिपून बंद केला जातो. पहा इथं मातीचं आवरण दिलेलं आहे. पहा खड्डा पूर्ण भरलेला आहे कचरा, आणि मग खड्डा पूर्ण भरल्यानंतर माती लिपून म्हणजे मातीनं याला वरून पॅक केलं जातं आणि काही आठवड्यांनी त्या ठिकाणी उत्कृष्ट खत मिळतं. खत काढल्यानंतर रिकामी झालेले भूमिभरण स्थळ पुन्हा वापरण्यात येते. पहा म्हणजे काय होतं, तर भूमिभरण स्थळ म्हणजे काय, तर एक खड्डा घ्यायचा, खड्ड्यात प्लॅस्टिक असतं टाकायचं, त्यामध्ये कचरा टाकायचा, त्याच्यावरती मातीचे थर द्यायचे, त्याच्यामध्ये काही सूक्ष्मजीव मिसळायचे आणि हे सूक्ष्मजीव काय करतात मग, किंवा मातीमध्ये असणारे किंवा कचऱ्यामध्ये असणारे सूक्ष्मजीव त्या कचऱ्याचं विघटन घडवून आणतात आणि विघटन घडवून आणल्यानंतर त्यापासून चांगल्या प्रकारचं असं खत तयार होतं आणि मग खत बाजूला काढलं जातं आणि रिकामा झालेला जो काही खड्डा आहे किंवा भूमिभरण स्थळ त्याला म्हणायचं, खड्डा किंवा भूमिभरण स्थळ, हे आपल्याला पुन्हा वापरता येतं. त्यानंतर सांडपाणी व्यवस्थापन. पहा सांडपाणी म्हणजे वाया जाणारं पाणी. पहा गावामध्ये प्रत्येक घरातील सांडपाणी लगतच्या जमिनीत किंवा बायोगॅस संयंत्रात सोडले जाते, पण मोठ्या शहरात जमा होणारे सांडपाणी प्रक्रिया केंद्रात नेऊन त्यावर सूक्ष्मजैविक प्रक्रिया कराव्या लागतात. तर मोठ्या शहरांमध्ये पहा जे सांडपाणी जमा होतं, ड्रेनेजचं पाणी जमा केलं जातं, ते कुठं नेलं जातं, तर सांडपाणी प्रक्रिया केंद्र असतं त्या ठिकाणी नेलं जातं आणि त्यावरती काय केली जाते, सूक्ष्मजैविक प्रक्रिया केली जाते. आणि मग काय होतं, सांडपाण्यातील कोणत्याही संयुगाचे विघटन करणारे, त्याचप्रमाणे कॉलरा, हगवण, टायफॉईडच्या जीवाणूंना नष्ट करणारे सूक्ष्मजीव त्यात मिसळले जातात. म्हणजे शहरामध्ये जे काही सांडपाणी आहे, ड्रेनेजचं पाणी आहे, हे सर्व सांडपाणी प्रक्रिया केंद्रामध्ये नेलं जातं आणि त्या ठिकाणी त्याच्यामध्ये असणारी जी काही सांडपाण्यामध्ये असणारी घातक संयुग असतात किंवा काय रोगाचे जीवाणू असतात, कॉलरा, हगवण, टायफॉईड यासारख्या रोगांचे जीवाणू नष्ट करण्यासाठी त्यामध्ये काय केले जातात, सूक्ष्मजीव मिसळले जातात. ते सांडपाण्यातील कार्बनी पदार्थाचं विघटन करून मिथेन व कार्बन डायऑक्साईड मुक्त करतात. पहा मग हे जे सूक्ष्मजीव आहेत, या सांडपाण्यामध्ये असणारे जे काही रसायनं आहेत किंवा कार्बनी पदार्थ आहेत त्यांचं विघटन करतात आणि त्यामधून मिथेन व कार्बन डायऑक्साईड मुक्त करतात. आणि या कामासाठी फिनॉल ऑक्सिडायझिंग हे जे जीवाणू आहेत, हे जीवाणू सांडपाण्यातील मानवनिर्मित रसायनांचं विघटन करतात. पहा मग त्या कामी म्हणजे सांडपाण्यामध्ये असणारी जी काही रसायनं आहेत किंवा जे कार्बनी पदार्थ आहेत त्याचं विघटन करण्यासाठी या ठिकाणी फिनॉल ऑक्सिडायझिंग नावाचा जीवाणू वापरला जातो आणि तो काय करतो, रसायनांचं विघटन करतो. आता या प्रक्रियेमध्ये तळाला जाणारा जो गाळ आहे खत म्हणून पुन्हा वापरता येतो. म्हणजे सांडपाण्याचं विघटन झाल्यानंतर त्या ठिकाणी तयार होणारा जो गाळ आहे हा गाळ तळाला जातो आणि हा गाळ खत म्हणून वापरण्यात येतो. अशा सूक्ष्मजैविक प्रक्रिया झाल्यानंतर बाहेर पडणारे पाणी हे पर्यावरणदृष्ट्या निर्धोक असते. पहा म्हणजे ज्यावेळेस हे पाणी सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून त्यावरती प्रक्रिया होऊन बाहेर पडतं ते पाणी पर्यावरणदृष्ट्या निर्धोक असतं. सांडपाण्याने प्रदूषित झालेल्या पर्यावरणाचे जैव उपचार करण्यासाठी सूक्ष्मजीवांचा वापर होतो. पहा म्हणजे सांडपाण्याने प्रदूषित झालेले जे काही पर्यावरण आहे त्या पर्यावरणावरती उपचार करण्यासाठी देखील या सूक्ष्मजीवांचा वापर केला जातो. आता त्यानंतर आहे स्वच्छ तंत्रज्ञान. म्हणजे स्वच्छ करण्याच्या कामीसुद्धा या सूक्ष्मजीवांचा वापर होतो. पहा मानवाने तंत्रज्ञानात प्रचंड वेगाने प्रगती केलेली आहे. पहा पण त्याबरोबर पर्यावरणाच्या प्रदूषणाचे प्रमाणही त्याच वेगाने वाढत आहे. सूक्ष्मजीवांचा वापर करून वायू, भू, जल प्रदूषण यावरती नियंत्रण कसं ठेवतात त्यात आपल्याला पाहायचं आहे. पहा तर मानवाने प्रगती केलेली आहे, त्याचबरोबर दुसरे देखील काही प्रश्न समस्या निर्माण झालेले आहेत. त्याच्यामध्ये पर्यावरणासारखी समस्या फार मोठी आहे आणि याच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी सूक्ष्मजीवांचा वापर केला जातो आणि तो कसा केला जातो त्या आत्ता आपण पाहणार आहोत. पहा मानवनिर्मित रसायनांचा नाश करण्याची क्षमता सूक्ष्मजीवात नैसर्गिकरित्याच आढळते. पहा मानवनिर्मित जेवढी पण रसायनं आहेत त्यांचा नाश करण्याची जी काही क्षमता आहे ती सूक्ष्मजीवात नैसर्गिकरित्याच आढळते. या क्षमतेचा वापर करून हायड्रोकार्बन्स व इतर रसायनांचे रूपांतर केले जाते. पहा म्हणजे ही जी क्षमता आहे सूक्ष्मजीवांकडे मानवनिर्मित रसायनांचा नाश करण्याची,
या क्षमतेचा वापर करून हायड्रोकार्बन्स व इतर रसायनांचं रूपांतर केलं जातं. आता काही जे सूक्ष्मजीव असतात ते इंधनातून गंधक काढून टाकतात पहा. इंधन म्हणजे पेट्रोल, डिझेल, रॉकेल यासारख्या इंधनांमध्ये गंधक हा एक पदार्थ असतो पहा. याच्यामुळं काय होतं, प्रदूषण होतं. तर काही सूक्ष्मजीव काय करतात, इंधनामधून गंधक काढून टाकण्याचं काम करतात. त्यानंतर हलक्या प्रतीच्या धातुकांमधून तांबे, लोह, युरेनियम व जस्त असे धातू पर्यावरणात झिरपत असतात पहा. धातूक तुम्हाला माहिती आहे, धातुकांमधून काय केला जातो, धातू मिळवला जातो. परंतु हलक्या प्रतीचं जर धातूक असेल तर त्यामधून तांबे, लोह, युरेनियम व जस्त असे धातू पर्यावरणात झिरपतात. थायोबॅसिलस व सल्फोलोबस जीवाणूंच्या साह्याने या धातूंचे झिरपण्यापूर्वीच त्याचं संयुगात रूपांतर केलं जातं. म्हणजे या धातुकामधून हे धातू झिरपण्यापूर्वीच या धातूंचं रूपांतर कशामध्ये केलं जातं, तर त्याच्या संयुगात केलं जातं. आणि त्यामुळं होणारं जे काही प्रदूषण आहे ते थांबवलं जातं. तर स्वच्छ तंत्रज्ञानामध्ये देखील सूक्ष्मजीवांचा वापर केला जातो. त्याच्यामध्ये इंधनामधून गंधक काढून टाकणं किंवा ही जे हलक्या प्रतीची धातुक आहेत त्याच्यामधून हे धातू जे पर्यावरणात झिरपतात ते झिरपण्यापूर्वीच त्यांचं संयोगामध्ये रूपांतरण करणं. आता खाणीमधून बाहेर पडणारे पदार्थ व आम्लपर्जन्य यामध्ये सल्फ्युरिक आम्ल असते पहा. म्हणजे खाणीमधून जे काय पदार्थ बाहेर पडत असतात, म्हणजे खाणीमध्ये जे सुरुंग घेतले जातात, सुरुंग घेण्यासाठी जी काय रसायनं स्फोटकं वापरली जातात त्यामधून, आणि ज्यावेळेस पाऊस पडत असतो आम्लपर्जन्य त्याच्यामध्ये सल्फ्युरिक आम्ल असतं. आणि मग या सल्फ्युरिक आम्लामुळं काय होतं, पुतळे, पूल, इमारतींमधील धातूंचं क्षरण होतं. म्हणजे पुतळे झिजतात, पूल झिजतात, इमारती झिजतात. कारण त्या पावसाच्या पाण्यामध्ये काय असतं, सल्फ्युरिक आम्ल असतं. आम्लाच्या आणि या पुतळे किंवा पूल किंवा इमारती बनवण्यासाठी जे काही धातू वापरलेले असतात त्यांची अभिक्रिया होते, त्यातून धातूचं क्षरण होतं आणि मग असे पुतळे, पूल, इमारती पडण्याची शक्यता असते. तर या कामी ॲसिडोबॅसिलस, फेरो ऑक्झिडन्स व ॲसिडिफिलियम या प्रजाती या जीवाणूंसाठी सल्फ्युरिक आम्ल हा ऊर्जा स्रोत आहे पहा. म्हणजे या प्रजातीचे काही जीवाणू आहेत, ॲसिडोबॅसिलस, फेरो ऑक्झिडन्स व ॲसिडिफिलियम प्रजाती, हे जे जीवाणू आहेत या जीवाणूंसाठी ऊर्जा स्रोत कोणता आहे, सल्फ्युरिक आम्ल. म्हणजे सल्फ्युरिक आम्लाचा उपयोग ते अन्न म्हणून करतात आणि यामुळे आम्लपर्जन्यामुळे होणारं जे काय भूप्रदूषण आहे हे जीवाणू आटोक्यात आणतात. त्यानंतर अणुऊर्जा प्रकल्पातून पर्यावरणात सोडल्या जाणाऱ्या उत्सर्गात व विद्युत विलेपन प्रक्रियेच्या टाकाऊ पदार्थात युरेनियमचे जलविद्राव्य क्षार असतात पहा. म्हणजे अणुऊर्जा प्रकल्प त्या ठिकाणी युरेनियम हे अणुइंधन वापरलं जातं किंवा विद्युत विलेपनाची जर प्रक्रिया असेल त्याच्यामध्ये हे जे काही टाकाऊ पदार्थ असतात त्याच्यामधून निर्माण होणारे त्यामध्ये युरेनियमचे जलविद्राव्य क्षार असतात. आणि जिओबॅक्टर हे जीवाणू या युरेनियम क्षारांचे अविद्राव्य क्षारात रूपांतर करून जमिनीतील पाण्याच्या साठ्यात मिसळणे रोखतात. तर हे जलविद्राव्य म्हणजे पाण्यात विरघळणारे युरेनियमचे क्षार असतात. तर जिओबॅक्टर हे काय करतात, तर या क्षारांचं अविद्राव्य क्षारात रूपांतर करतात. म्हणजे ते पाण्यामध्ये विरघळत नाहीत आणि पाण्यात न विरघळल्यामुळे जमिनीतील पाण्याच्या साठ्यामध्ये ते मिसळत नाहीत. त्यानंतर पुढचा जो घटक आहे तो आहे सूक्ष्म जैविक संरोप. संरोप म्हणजे रोपाचं संरक्षण करणारे, त्याचं पोषण देणारे त्यांना असे घटक. सूक्ष्मजीव काय करतात, जी रोपटे असतात किंवा झाडं असतात लहान लहान, त्या लहान लहान झाडांचं काय करतात, संरक्षण आणि संवर्धन करण्याचं काम, हे थोडक्यात लसीचं काम करतात पहा. आता ही जे संरोप असतात, हे संरोप किंवा झाडांची लस किंवा त्यांचे पोषक द्रव्य किंवा पोषक पदार्थ हे कशापासून मिळवले जातात, किण्वन प्रक्रियेने मिळवले जातात पहा. आणि हे जे काही संरोप असतं हे पेरण्याआधी बियाण्यांना असं चोळून लावलं जातं पहा. फवारणी करण्याऐवजी ते काय केलं जातं, त्याच्यामध्ये मिक्स केलं जातं बियाण्यांमध्ये. म्हणजे बियाणं पेरण्या अगोदर ही जी काही सूक्ष्म जैविक संरोप असतात ती या बियाणामध्ये काय केली जातात, मिसळली जातात किंवा त्याच्यामध्ये त्याची फवारणी केली जाते. तर काही संरोप वनस्पतींमध्ये सोडले जातात पहा. म्हणजे काही वनस्पती मोठ्या झाल्यानंतर त्या वनस्पतींवरती असे जे संरोप आहेत ते सोडतात. आता हे काय काम करतात इथं दिलेलं आहे पहा. तर त्या वनस्पतींना पोषक द्रव्याचा पुरवठा करून त्यांच्या वाढीस मदत करतात. हे एक प्रकारचं संप्रेरक आहे पहा. हे एक प्रकारचं आपण सप्लिमेंटरी फूड म्हणून वनस्पतीचं आहे.
की याच्यामुळं काय होतं, वनस्पतींना पोषक द्रव्याचा पुरवठा होऊन त्यांची वाढ चांगल्या प्रकारे होते. त्यानंतर अन्नाचा दर्जा वाढवतात. त्या वनस्पतीपासून मिळणारं जे अन्न आहे ते चांगल्या प्रतीचं मिळतं. सेंद्रिय शेती करताना कृत्रिम नायट्रोजिनेज ॲझोटोबॅक्टरयुक्त द्रव्य वापरली जातात. म्हणजे सेंद्रिय शेती आपण ज्यावेळेस करत असतो त्यावेळेस त्यांच्या बियाण्यांना किंवा त्या रोपांवरती फवारण्यासाठी हे नायट्रोजिनेज ॲझोटोबॅक्टरयुक्त द्रव्य वापरलं जातं. आता याचा उपयोग काय होतं पहा, रासायनिक खतांमुळं प्रदूषण होतं आपल्याला माहीत आहे. म्हणजे जमिनीचं प्रदूषण होतं, पाण्याचं प्रदूषण होतं. तर ही वापरल्यामुळं, ही जी सूक्ष्मजीव अशी संरोपं वापरल्यामुळं हे होणारं प्रदूषण टाळलं जातं. आणि त्यानंतर शेती उद्योगातील रासायनिक कीडनाशकं व कीटकनाशके यामधून फ्लुरासिटामाइडसारखी जी रासायनिक द्रव्ये मातीत मिसळतात ती इतर वनस्पती व गुरांसाठी घातक ठरतात, मानवासाठी त्वचारोगकारक ठरतात. ही मातीतील कीटकनाशकं सूक्ष्मजीवांमार्फत नष्ट करता येतात. तर हे सूक्ष्मजैविक संरूप काय करतं, तर जे होणारं जे काही प्रत्येक ठिकाणी जे ठिकाणी हे होतं आहे, जमिनीचं प्रदूषण होतं आहे, तर त्याच्यावरती मात करण्याचं काम हे रासायनिक खतामुळं प्रदूषण होतं आहे किंवा कीटकनाशकांमुळं प्रदूषण होतं आहे. तर मानवासाठी पण हे हानिकारक आहेत ही रसायनं. तर ही मातीत असणारी जी काय रसायनं आहेत, म्हणजे ज्यावेळेस कीटकनाशक फवारतो त्यावेळेस ते पिकावरती पडतं, त्याचप्रमाणे ते मातीत देखील पडतं. कीडनाशक पण मातीत पडतं. मग मातीत पडलेलं जे काही कीटकनाशक आहे, कीडनाशक आहे, ते सूक्ष्मजीवांमार्फत नष्ट केलं जातं. म्हणजे जैविक जी संरोप आहे हे देखील मानवाला उपयुक्त आहे. आता जैव कीटकनाशकं पहा, जीवाणू आणि कवक यापासून काही जैव कीटकनाशकं मिळवली जातात आणि ती काय करतात, पिकावरील कीटक किंवा रोगजंतूंचा नाश करतात पहा. आता इथं दिलेले पहा, जीवाणूंपासून मिळवलेली टॉक्झिन्स जैवतंत्रज्ञानाने थेट वनस्पतीमध्येच अंतर्भूत केली जातात. जीवाणूंपासून मिळालेली जी काही टॉक्झिन्स आहेत ती जैवतंत्रज्ञानाने काय केली जातात, थेट वनस्पतीमध्येच मिक्स केली जातात. आपण बीटी कॉटन वगैरे असं कापसाची एक जात किंवा वांग देखील आत्ता येत आहे. तर त्यामध्ये काय केलेलं असतं, जीवाणूंपासून मिळवलेली जी काही टॉक्झिन्स असतात ती थेट वनस्पतीमध्ये अंतर्भूत केली जातात. कीटकांसाठी ही विषारी असल्याने कीटक त्या वनस्पतींना खात नाहीत पहा. म्हणजे कीटकांसाठी अशा ज्या वनस्पती आहेत की ज्या जैवतंत्रज्ञानाने निर्माण केलेल्या आहेत त्या कीटकांसाठी विषारी असल्यामुळे कीटक त्यांना खात नाही. जीवाणूप्रमाणेच कवके व विषाणूंच्या काही प्रजातींचा वापर जैव कीटकनाशके म्हणून होतो पहा. जीवाणूंप्रमाणेच कवके व विषाणूंच्या काही प्रजातींचा वापर जैव कीटकनाशकं म्हणून केला जातो पहा. म्हणजे कवकं आपल्याला माहिती आहे किंवा विषाणूंच्या काही प्रजाती अशा आहेत की त्यांचा उपयोग पिकांवर येणारी जी काही कीड आहे किंवा कीटक आहेत त्यांचा नाश करण्यासाठी केला जातो. किण्वन प्रक्रियेत मिळणारे उपउत्पादन स्पायनोसॅड हे जैव कीटकनाशक आहे. इथे एक जैव कीटकनाशकाचं काय दिलेलं आहे, उदाहरण दिलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जैव कीटकनाशक म्हणजे काय, तर जीवाणूंचा आणि कवकांचा वापर करून मिळवलेलं कीटकनाशक आणि ते कीड आणि कीटकांना मारण्याचं काम करतं. त्यानंतर सूक्ष्म जैविक संरोप म्हणजे लस किंवा एक सप्लिमेंटरी फूड, त्याला आपण वनस्पतींना अतिरिक्त पूरक आहार म्हणजे संरोप असं समजूया या ठिकाणी. त्यानंतर स्वच्छ तंत्रज्ञानामध्ये देखील याचा उपयोग केला जातो. त्यानंतर सांडपाणी व्यवस्थापन करण्यासाठी सूक्ष्मजीवांचा उपयोग केला जातो. भूमिभरण स्थळं म्हणजे सूक्ष्मजैविक प्रदूषण नियंत्रण या घटकाचा आपण अभ्यास केलेला आहे. जैव इंधनाचा अभ्यास केलेला आहे. सूक्ष्मजीवांपासून कोणकोणती इंधनं मिळवली जातात त्यांचा अभ्यास केलेला आहे. त्यानंतर प्रतिजैवकांचा अभ्यास केलेला आहे. या सर्व घटकांचा अभ्यास तुम्ही पुन्हा एकदा व्यवस्थित सविस्तर करा.